परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचबोडी केंद्र देवाळा पंचायत समिती राजुरा ई चावडी वाचन या ठिकाणी पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यार्थीगण, माता पालक इथे उपस्थित झालेले आहे. यांच्या समक्ष या शाळेतील विद्यार्थिनी हे ई चावडी वाचन करत आहेत. माझे नाव स्वराली प्रवीण माशेरकर आहे. मी इयत्ता 4मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिप्प उच्च प्राथमिक शाळा चिचबोडी आहे. आज मी कौतुकाची थाप हा पाठ वाचत आहे. पावसाळ्याचे दिवस होते. शाळा सुटली. मुले घरी गेली. थोड्याच वेळात रवी, विनय, अनिल, अमित ठरल्याप्रमाणे मैदानात आले. त्यांच्या आवडीचा पकडापकडीचा खेळ खेळू लागले. मैदानाजवळ कोणाचे छप्पर असलेला एक गोठा होता. गोठ्यातील गुरे रानात चरायला गेली होती. मात्र गोठ्यामध्ये एकच छोटेसे वासरू दावणीला बांधलेले होते. ते अतिशय गोंडस होते. त्याच्या पांढऱ्या रंगावर काळे ठिपके अगदी उठून दिसत होते. वासरू खूप सुंदर दिसत होते. पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत असे. वासराला खूप भूक लागली होती. ते आईची वाट पाहत होते. भुकेमुळे केविलवाणी होऊन हंबरत होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आभाळात काळे काळे ढग जमू लागले. वादळी वाऱ्यामुळे पालापाचोळा वर उडू लागला. ढगांचा गडगडाट होऊ लागला. झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. काही फांद्या तुटून खाली पडल्या. छोट्या छोट्या खोपट्यावरचे काही पत्रे वाऱ्यावर उंच उडाले. दावणीला बांधलेले वासरू तर अगदी घाबरून गेले होते. ते जोरजोरात हंबरू लागले. वासराचे हंबरणे ऐकून मुले गोठ्याकडे धावली. छप्पराची रोवलेली लाकडे सुद्धा खेळखेळी होऊन हलू लागली. पाचट तुराचा खाली पडायला सुरुवात झाली होती. वासरू स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. पूर्ण ताकदीनिशी डाव्याला हिसका देत होते आणि जोरजोरात हंबरत होते. वादळाची पर्वा न करता मुले गोठ्यात गेली. त्यांना वासराचे दावे धरून वासराला बाहेर आणले. त्याच क्षणी मागे जोराचा काढ काढ असा आवाज झाला आणि संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले.